झोपेतून उठल्यापासून वनवन उन्हातानात भटकून माझ्या जीवाचे 3:13 वाजलेत. हाय, मी सपना. मी परतवाड्याला राहते आणि स्वयंपाकाचे कामं करते. बऱ्याच दिवसापासून म्हटलं होतं जरासं पार्लरमध्ये जाते आणि क्लीनअप वगैरे करून येते. मग आज मी माझ्या मैत्रिणीच्याच घरी गेली. ती पार्लरचं पण काम करते आणि स्वयंपाकाची पण घरं करते. म्हटलं चला हिच्या कामाचा जरा फायदाच घेऊया आणि हिच्याकडून आपण क्लीनअप करून येऊया. मग तिनेही तिचा वेळेतला वेळ काढून माझ्या स्किनला चांगले चकाचक करून दिलं. त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी लग्नाच्या रिसेप्शनसाठी जायचं होतं. ही बघा पप्पाची परी कशी फुलपाखरासारखी उडते आणि हा बघा क्यूट क्यूट पप्पाचा परा सगळ्या मंगल कार्यालयामधील गाद्यांवर लोळते. इकडे नवरदेव नवरीचा फोटोशूट सुरू होता. आम्ही पण मस्त मन भरून त्यांना पाहून घेतलं आणि छान वाटत होतं. संध्याकाळचं वातावरण, गरमी कमी होती, मस्त बाहेर पाऊस सुरू होता. त्याच्यानंतर आता नवरदेव नवरीला भेटणं वगैरे झालं. म्हटलं चला जेवणाकडे जाऊयात. जेवणामध्ये तर सगळंच काही होतं बरं का. मग मस्त आम्ही वाढून घेतलं आणि जेवण करून घेतलं सगळ्यांनी. त्याच्यानंतर अर्धा तास आणखी टाइमपास केला, फोटोशूट वगैरे केला थोडा थोडा आणि मग निघलो घरी जायला. मंगल कार्यालय काही जास्त दूर नव्हतं, घराच्या जवळच होतं. मग रात्री 11:30 वाजता मस्त पैदल पैदल घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर इतका थकवा आला होता. मग साडी वगैरे बदलली, फ्रेश झाली आणि सकाळी उठून पुन्हा आपल्या कामावर गेली. सगळ्यात अगोदर मी जिरा राईस बनवून दिला. त्याच्यानंतर मला बनवायची होती बरबटीच्या शेंगाची भाजी. मग बरबटीच्या शेंगाची भाजी वगैरे बनवली. आज ना माझ्या 4 घरचा स्वयंपाक होता आणि एकादशी असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी मला उसळ पण करून द्यावी लागली. मग काकूची तुम्ही कढीगोळे आणले होते. कढीगोळे खायची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, पण बनवणं काही होत नव्हतं. तर दीदीने मला 2 पोळ्या करून दिल्या आणि आता मी नुकतंच व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करायच्या आधी जेवण केलं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करून घ्या. बाय.